की ब्राह्मणांनी मुद्दाम जाणीवपूर्वक शिवरायांचा अपमान करण्यासाठी कोणीतरी शिवघराण्यातल्या महत्वाच्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसवला. तर शिवघराण्याने त्यावेळेस आक्षेप का नाही घेतला? समाधी फोडलेली होती. फोडली कोणी? एका भोसले नामक गृहस्थाने. किमान शिवस्मारकासाठी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजाची महान स्वराज्य संस्थापकाची समाधीकडे नीट लक्ष पुरवायची गरज होती, ती केली नाही. कुत्रा माणसाला कलंक कधीपासून झाला? कुत्र्याच्या किती प्रजाती असतात याचा अभ्यास यांना करायला पाहिजे. की औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणायचा? पहाड का चुहाच म्हणायचं ना. एकदम मेलेल्या मुर्द्यांच्या मागे लागणं हा जरा महाराष्ट्राचा सध्या छंद बनला आहे. संभाजी ब्रिगेडला प्रचंड राग आहे. तो माणूस म्हणजे राम गणेश गडकरी. केवळ ब्राह्मणांनी ती समाधी उभारली, त्यासाठी छत्रपती घराण्याने मदत केली नाही. आपल्या गुरला युद्धात मराठे कुत्र्यांचा वापर करतात हे कोणी लिहिलंय? औरंगजेबाने लिहिलंय. आता औरंगजेबाचा तुम्हाला पुरावा मान्य नाही का? इतिहासाला धरून वारंवार काही ना काही वाद उद्भवतच राहतात आणि सध्या एका वादाने पेट घेतलाय. तो वाद म्हणजे वाघ्या कुत्र्याचा. रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे वादात सापडलंय आणि पुन्हा एकदा शिळ्या कडीला ऊत असा म्हणता येईल आणि हा पुन्हा वाद निर्माण झाला. माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मागणी केली आहे की वाघ्या या कुत्र्याचा पुतळा हटवावा. आता ती मागणी का त्यांनी केली त्याचं कारण त्यांनी सांगितलंय, पण दोन मतप्रवाह आहेत की वाघ्या कुत्रा हा शिवाजी महाराजांच्या काळात नव्हताच आणि दुसरा एक मतप्रवाह असा आहे आणि संदर्भ देखील असे सांगितले जात आहेत की वाघ्या कुत्रा इतिहासात होता. आणि याचबद्दल आज आपण बोलणार आहोत इतिहासाचे अभ्यासक संजय सोनवणी सरांसोबत. सर, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय आपला एकदम वादग्रस्त आहे आणि तुमचा दावा असा आहे की वाघ्या कुत्रा हा इतिहासात होता. काय सांगाल याबद्दल? पहिली गोष्ट अशी आहे की खुद्द शिवछत्रपतींच्या हयातीमध्ये 1678 साली शिवाजी महाराजांचं निधन जे झालं ते 1680 साली. शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला निघाले होते त्यावेळेस कर्नाटकात असताना त्यांचे सखोजी गायकवाड नावाचे सरदार होते. त्यांनी बेलवडी जे संस्थान होतं कर्नाटकातलं त्याच्यावर त्यांनी स्वारी केली, युद्ध केलं आणि जे देसाई म्हणून तिथे संस्थानिक होते येसाजी देसाई, त्या युद्धामध्ये येसाजी देसाई मारले गेले. येसाजी देसाई मारले गेले तरी त्यांची जी पत्नी होती मल्लम्मा, हिने वीरस्त्रीने स्वतःच्या हाती तलवार घेऊन हे युद्ध चालू ठेवलं. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांना हे समजलं की एक महिला एवढ्या पराक्रमाने आपल्या सैन्याला तोंड देते आहे, लढते आहे, हे त्यांना काही पटलं नाही. कारण शिवाजी महाराजांचं आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज हे महिलांबाबतीत प्रचंड आदर ठेवणारे होते. हे अनेक घटनांना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्यांनी आपल्या सखोजी गायकवाडला मागं बोलवलं, युद्ध थांबवलं आणि स्वतः बेलवडीला गेले. नुसते बेलवडीला गेले नाही तर त्यांनी काय केलं, मल्लाबाईंना किंवा मल्लम्मा देवीला त्यांचं राज्य त्यांना देऊन टाकलं आणि त्यांच्या लहान मुलगा होता मल्लम्माबाईंचा, त्यांना आपल्या मांडीवर बसवलं, त्याला दूध भात खाऊ घातला आणि एवढं नातं जोडलं. कारण त्या काळामध्ये दूध भात खाऊ घालणं एखाद्याच्या मुलाला म्हणजे यांना बहीण मांडण्यासारखं आहे. त्यांचा तो भाचा झाला. मग मल्लम्मा देवीला राज्य परत मिळालं, तिचं राज्य चालू झालं. तिने त्या प्रसंगाची स्मृती ठेवण्यासाठी अनेक शिल्प निर्माण केली. आणि ती शिल्प काय होती की शिवाजी महाराज घोड्यावरनं चाललेत, मागे अब्दागिरी घेतलेला एक मावळा आहे आणि त्यांच्या बाजूने झेपावत चाललेला कुत्रा आहे. आता मला प्रश्न असा पडतो आणि इतिहासकारांनाही प्रश्न पडायला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या शेजारी कुत्रा झेपावत चालला आहे, हे मल्लमाबाई कर्नाटकातल्या त्यांना काय स्वप्न पडलं नाही? तो शिवाजी महाराजांचा एक जिवलग होता, जिवलग साथी होता. शिवाजी महाराज जिथे जिथे जायचे त्यांच्याबरोबर तो असायचा. त्याच्यामुळेच मल्लमाबाईच्या त्या शिल्पामध्ये कुत्र्याचे हे दिसते. आणि हे शिल्प कुठं आज यादवाड हे जे गाव आहे बेलवडी संस्थानातलं, यादवाड येथे हे शिल्प सुरक्षित आहे, पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे.
त्यात स्पष्टपणे दिसतं हे सगळं. आणि त्या शिल्पाच्या खालीच अजून एक शिल्प आहे, जो दूधभात त्यांनी भरवला मल्लमादेवीच्या मुलाला. ते दूधभात भरवतानाचं शिल्पसुद्धा त्या मुख्य शिल्पकार 2 भागात शिल्प आहे. पहिल्या शिल्पात मी सांगितलं तसं त्याप्रमाणे खालचा जो भाग आहे त्यात तो मल्लमादेवीच्या मुलाला ते दूधभात भरवत आहेत प्रतिमा शिल्प आहे. त्यामुळं ज्यावेळेस कोणी इतिहासकार म्हणतात शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्राच नव्हता, हे मला हास्यास्पद वाटतं. कारण मल्लमादेवी तर त्रयस्थ आहे तशी, म्हणजे ती मराठी नव्हती, महाराष्ट्रीयन नव्हती. उलट तिचा तर शिवाजी महाराजांवर राग असायला पाहिजे होता की यांनी माझ्या पतीला मारले यांच्या सरदाराने. परंतु तरी सुद्धा तिने त्या प्रसंगाची स्मृती म्हणून ही शिल्प निर्माण केली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हयातीतच बनलेले जे शिल्प आहे ते शिल्पच सांगतं की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कुत्रा होता. शिल्पामध्ये त्याचं नाव काय होतं हे आपल्याला माहीत नाही, पण नॉर्मली भारतामध्ये वाघ्या नाव आलं कुठं? हां, वाघ्या नाव हे आलं ते जर्मन पुराव्यातनं. तर झालं काय की एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता शिवाजी महाराजांचा घोडा कोणता होता, त्याचं नाव काय होतं, किंवा असे जी काही त्या काळातली साधनं आहेत ती राजकीय आहेत. म्हणजे राजकीय घटना ज्या आहेत, म्हणजे हे युद्ध झालं, ते युद्ध झालं, हा वकील आला, तो वकील गेला, या संदर्भात मर्यादित आहेत. व्यक्तिगत जीवनातल्या गोष्टी ज्या आहेत शिवाजी महाराजांच्या, त्या सहसा तुम्हाला शिवकालीन कोणत्याही साधनामध्ये सापडणारच नाहीत, कारण त्याचा उद्देशच तो नाही आहे. परंतु 1832 ते 1852 या काळात जी पुस्तकं प्रकाशित झाली जर्मनांनी केलेली, त्यातल्या एका पुस्तकामध्ये वी वेअर शिवाजी, म्हणजे जर्मन शब्द, इंग्रजी भाषांतर हू वॉज शिवाजी, हे किंवा शिवाजी कोण होता असं प्रकरण आहे, अख्खं प्रकरणच आहे. त्या प्रकरणात शेवटचा जो भाग आहे 76 नंबरच्या पानावर तो उल्लेख येतो की शिवाजी महाराजांचं एक स्मारक आहे, त्याच्या समोरच एक चबुतरा आहे. त्या चबुतऱ्यावर एक कुत्रा शिवा समाधीकडे एकटक बघतो आहे. हा तोच ज्याचं नाव वाघ्या आहे आणि ज्याने शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेमध्ये उडी घेतली होती आणि आपलं प्राणार्पण केलं होतं, त्याची ही समाधी आहे. आणि ती समाधी कशी आहे की जी वाघ्या कुत्र्याची समाधी आधी होती, म्हणजे 1852 पर्यंत ती दगडात बनवली होती, पाषाणी, म्हणजे ताशीव दगडामध्ये बनवलेला तो पुतळा होता आधी. म्हणजे 1852 साली जर्मन प्रवाशांनी केलेला हा उल्लेख आहे. त्यात वाघ्या नाव आहे, त्यात वाघ्याने प्राणार्पण केलं ही दंतकथा, आपण त्याला दंतकथा म्हणू. प्राणार्पण केलं ही आपण समजा दंतकथा समजू, चितेत उडी घेतली ही दंतकथा म्हणायला हरकत नाही. पण वाघ्या होता 52 साली, लक्षात घ्या 1852 सालीच वाघ्या होता आणि त्याची पुतळा होता, हे तर सत्य आहे, कारण त्याचा उल्लेख आलेला आहे. हे जर्मनांकडे उल्लेख आहे. मग जर्मनांकडे हा पुरावा आहे तर हा आपल्याकडे का नाही आहे? आपल्याकडे का नाही हा प्रश्न बरोबर आहे. आपल्याकडे तो आहे. 1905 साली चिंग गोगटे नावाच्या माणसाने महाराष्ट्रातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलं. किती साली? 1905 साली ते प्रकाशित झालं. म्हणजे ते आधीपासून लिहित असत, महाराष्ट्रातील सगळ्याच किल्ल्यांचं त्यांनी लिहिलंय. म्हणजे ते किल्ले पाहण्यासाठी त्यांना हिंडावं लागलं असणार, रायगडावरही गेले असणार. त्यांनी वाघ्या हे नाव नाही घेतलेलं, परंतु एक म्हटलंय स्पष्टपणे की वाघ्या नाही, एक कुत्रा शिवाजी महाराजांचा लाडका होता, जिवलग होता, तो मेला, त्याची समाधी, आणि त्याची समाधी हा शब्द वापरला आहे. समाधी शिवस्मारकाच्या पूर्वेला शिवाजी महाराजांकडे तोंड करून त्याचा चौथरा आहे. त्यावेळेस पुतळा अस्तित्वात नव्हता, कारण ब्रिटिशांनी रायगडावर हल्ला केला, त्याच्या आधी मोगलांनी केला होता. त्यामुळे रायगड अत्यंत दुर्लक्षित अवस्थेमध्ये होता. म्हणजे तो कोठे काय आहे हे सांगता येण्यासारखी स्थिती नव्हती, उद्ध्वस्त झालेला होता. हजारो लाखो कागदपत्रे जळाली, त्यामुळं लेखी पुरावा असेलही, पण ते आज सगळी कागदपत्र जळाल्यामुळं, जाळली गेल्यामुळं ती आज अस्तित्वात नाहीत. परंतु चौथरा होता आणि तो शिवाजी महाराजांचा लाडक्या कुत्र्याचा आहे. हे उल्लेख 1905 साली प्रकाशित झालेल्या चिंग गोगटे यांच्या महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकात आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता त्याचा हा दुसरा पुरावा. तोपर्यंत जो सध्या पुतळा आहे
तो बनलेलाच नव्हता. त्यामुळे यांनी कल्पनेने 2 लोकांनी काल्पनिकरित्या ही कथा निर्माण केली असं म्हणता येत नाही. कारण जर्मन तर त्रयस्थ आहेत. त्यांना काय, त्यांनी जे पाहायला मिळालं, जे त्यांनी पाहिलं, ऐकलं, बघितलं त्याची वर्णनं करून ठेवली. त्यांचा त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नव्हता का ते पॉलिटिकली मोटिवेटेड नव्हतं. कारण जर्मनांचा तसाही भारताशी राजकीय म्हणा, सांस्कृतिक म्हणा तसाही संबंध नव्हताच. आता तिसरी गोष्ट, ज्याचा संभाजी ब्रिगेडला प्रचंड राग आहे तो माणूस म्हणजे राम गणेश गडकरी. हे लोक राम गणेश गडकरीला ब्राह्मण समजतात आणि राम गणेश गडकरींच्या विकृत डोक्यातनं ही वाघ्या कुत्र्याची कल्पना निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, हे 1915 साली नाटक जे आहे ते अपूर्ण आहे, पूर्ण झालंच नाही, पूर्ण नाही झालं. पण त्याची अर्पण पत्रिका जी आहे, हे नाटक केले अर्पण वाघ्याला. अच्छा. किती साली? 1915 साली वाघ्याला अर्पण केलं. आणि त्यात काय म्हटले, वाघ्याला अर्पण केलं हे ठीक आहे, वाघ्याचे स्वामीनिष्ठा वगैरे काव्यात्मक त्यांनी ते लिहिलंय. ते कुत्र्याचा जी समाधी आहे आज, वाघ्याची समाधी आहे, तिथेही ते छापलेलं आहे. ते काव्यात्मक संदर्भ आपण सोडून देऊ, पण त्यातला महत्त्वाचा संदर्भ असा आहे की शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच वाघ्याची समाधी आहे. आणि चिरकाल जिवलग जो एक स्वामी भक्त, स्वामीनिष्ठ जो सेवक होता, तो शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच त्याची समाधी आहे. मग इथं प्रश्न हाच आहे संपूर्ण या वादाच्या आत्तापर्यंतचा, की वाघ्या जे काही नाव असेल त्याचं, कुत्र्याचं स्मारक असणं किंवा पुतळा असणं, याच्यामध्ये महाराजांचा अवमान कुठं होतो? खरं सांगायचं तर असे जे लोक मानतात यांनाच विकृत म्हणायला पाहिजे. हे राम गणेश विकृत म्हणतील, कशाला विकृत म्हणतील, शिवाजी महाराजांचा अपमान होतो हे का म्हणतात, याच्या मागं एक महत्त्वाचं कारण असं आहे की यांना जी एक ब्राह्मणेतर वादाची याला किनार आहे. यांचं म्हणणं काय आहे की ब्राह्मणांनी मुद्दाम जाणीवपूर्वक शिवरायांचा अपमान करण्यासाठी कोणीतरी शिवघराण्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या समाधीवर कुत्र्याचा पुतळा बसवला. हा 2012 साली पण हाच आरोप होता आणि याही वेळेस अपमान होतो. याच्या मागं त्यांचं लॉजिक तेच आहे. हा, म्हणजे तिथं त्या चौथऱ्याखाली महाराणी पुतळाबाई का सोहरायबाई का सईबाईंचं म्हणजे अजूनही ते ठोस संदर्भ नाहीये, पण तिथं समाधी होती आणि त्यावरती आता पहिली गोष्ट अशी आहे, सोयराबाईंची समाधी असू शकत नाही. कारण संभाजी महाराजांनी त्याच्याबद्दल, सोयराबाईंच्या मृत्यूबद्दल 2 कथा आहेत. बघा, इतिहास आपल्याकडे कसा आहे की नीट लिहिला गेलेला नसल्यामुळे की बऱ्याच गोष्टी कन्फ्युजिंग आहेत. उदाहरणार्थ काही पुरावे सांगतात की सोयराबाईंना संभाजी महाराजांनी आपल्या हत्येचा कट केला म्हणून भिंतीमध्ये चिणून मारलं, असा एक पुरावा आहे. आणि दुसरा पुरावा असा आहे, जे डॉक्टर कमल गोखले ज्यांनी शिवपुत्र संभाजी हा जो ग्रंथ लिहिला आणि संभाजी महाराजांवरचे अनेक जे आरोप होते ते दूर केले, त्यात त्यांनी असं म्हटले की सोयराबाईंनी विष घेऊन आत्महत्या केली. हा कट उघड केला, संभाजी महाराजांच्या हत्येचा कट उघड केल्यानंतर सोयराबाईंनी विष घेऊन आत्महत्या केली. आता विष घेऊन आत्महत्या केली असो किंवा भिंतीत चिणून मारलेलं असो, पण संभाजी महाराज आपल्या हत्तीचा जो कट करतात त्यांची समाधी बांधण्याची तर शक्यता नाही आहे. दुसरी गोष्ट, ते पुतळाबाईची समाधी म्हणतात. पुतळाबाईची समाधी म्हणावं तर त्या सती गेल्या. आता सतीची एकतर सतीशिळा असते किंवा वृंदावन असतं, समाधी नसते, तुळस असते, समाधी नसते. आणि सतीशिळा पुतळाबाईंची आजही रायगडावर जगदीश्वर मंदिराच्या शेजारी ठेवलेली आहे. त्यामुळं ती पुतळाबाईंची समाधी असण्याची शक्यता शून्य आहे. मग कोणाची आहे? सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, आजही आहे, कोणी जाऊन बघू शकतं. कारण सईबाईंचा मृत्यू रायगड किल्ल्याला राजधानी शिवाजी महाराजांनी बनवण्याच्या खूप आधी, म्हणजे शंभूराजे लहान होते, 5-6 महिन्याचे असतील किंवा वर्षाचे असतील, त्या काळात सईबाईंचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तो झाला राजगडावर आणि राजगडावर त्यांची समाधी आजही आहे. मग सईबाईंची नाही, सोयराबाईंची नाही, पुतळाबाईंची नाही, मग कोणाची आहे? मी हाच प्रश्न संभाजी ब्रिगेडला यांना हस्ताघातपर्यंत ते सांगता आलेलं नाही. याची नसेल त्याची, त्याची नसेल त्याची, म्हणजे इतिहास असा नाही ना, कोणाची आहे हे तर मग सांगा.
म्हणजे त्याच्यावरती पण संशोधन समोर आलेलं नाही की होती कोणाची तिथे आणि त्याचा समाधी. उल्लेखही नाही. हे बघ, ते काय म्हणतात समकालीन पुरावा नाही वाघ्याबद्दल मराठी साधनांमध्ये. मग यांचाही नाही आहे, त्याचं काय करणार तुम्ही? सईबाईंच्या समाधीचा लेखी उल्लेख हा मराठी साधनांमध्ये मिळत नाही, सोयराबाईंचाही मिळत नाही, किंवा पुतळाबाईंचाही मिळत नाही, किंवा तिथं अजून कोणाची समाधी होती याचाही उल्लेख मिळत नाही. पण तिथे चौथरा होता म्हणजे समाधी होती, आणि समाधीवरचं म्हणजे चौथऱ्यावरचं जे बांधकाम होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या वरचा जी मेघडंबरी किंवा काही बांधकाम असेल वेगळ्या शैलीतलं असेल तेही उद्ध्वस्त झालेलं होतं. म्हणून तर जीर्णोद्धार करावा लागला, नाही तर जीर्णोद्धार करायची गरजच पडली नसती. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, याच्यामध्ये कुटील कारस्थान असं आहे की एक पुरावे नाकारायचे, हवे ते स्वीकारायचे, आणि अमुक गोष्ट अस्तित्वातच नव्हती म्हणायचं. पण मग ठीक आहे, वाघ्याची नसेल असं आपण मान्य करू एक मिनिट, मग कोणाची याबद्दल तुम्ही सांगा ना. इथे समाधी कोणाची आहे तिथं आता पण. आणि तुम्हाला सांगतो मी 2012 साली 15 ऑगस्ट 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, वाघ्याचे सत्य. हा, याच्यात मी जे सगळे पुरावे दिलेले आहे. आता त्याला झाले 13 वर्ष. या 13 वर्षामध्ये यातला एकही पुरावा चुकीचा आहे, खोटा आहे हे सिद्ध करायला 13 वर्षात कुणी आलेलं नाही. साधा लेख लिहिलेला नाही किंवा याच्या पुराव्याच्या विरोधात पुस्तक लिहिलेलं नाही. मग तुम्हाला एखाद्याचं नाकारायचंच आहे आणि आपलंच म्हणणं रेटायचं आहे. एखादी घटना घडण्याचा नवीन पुरावे समोर त्याची चिकित्सा करायला पाहिजे ना, कुणी करायला पाहिजे. इतिहासकाराचं ते कर्तव्यच असतं. माझ्याही समोर अजूनही नवीन पुरावे, मी अजूनही संशोधन करतोच, ते शोधतच असतो. परंतु यांनी ते काम का केलं नाही? संभाजीराजेंनी किमान हे जे पुरावे आहेत जे दिलेत, समजा नाकारायचे असते तर नाकारा, काही हरकत नाही. त्यांनी हे नाकारताना एक संदर्भ असा दिला की जेव्हा जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं तेव्हा ती रक्षा आहे महाराजांच्या समाधीजवळची, ती कोलकात्याच्या लॅबला परीक्षणासाठी पाठवली होती. आणि त्यात त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये कुठल्याही श्वानाचं किंवा प्राण्याचं काही नाहीये त्याच्यामध्ये अवशेष त्या राखेमध्ये. त्यातनं एकच सिद्ध होतं की वाघ्या जो कुत्रा होता शिवाजी महाराजांचा त्याने आगीत उडी मारलेली नाहीये, ही दंतकथा आहे. हा, उडी मारली ही दंतकथा निर्माण झाली. याचा अर्थ असा होत नाही की वाघ्याच नव्हता, त्याचा अर्थ होत नाही ना. आणि जी मिळाली, आता तुम्हाला त्याची सगळ्यात धक्कादायक गोष्ट सांगतो की 1884 किंवा 85 साली कुलाबा गॅझेटियरने त्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये की भोसले नामक एका गृहस्थाने म्हणजे चोराने 2 कुलाब्याचे शिपाई आपल्याबरोबर आणले होते आणि त्यांनी शिवस्मारकामध्ये तोडफोड केली. का? तर ते धन मिळेल, म्हणजे त्याची चोरीचा उद्देश होता. चोरीच्या उद्देशाने तो आत घुसला, त्याला काही मिळालं नाही. मुळातच शिवसमाधी जी आज आपण पाहतोय ती उद्ध्वस्त अवशेषांवर उभी आहे. त्यामुळे त्यातले काही पाठवलं होतं, मग ते उदमांजराचे अवशेष मिळाले. हे पण एक संदर्भ. उदमांजराचेच मला माहिती आहे ते उदमांजराचे मिळाले. कारण तुम्ही समाधीच उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची जी रक्षा आहे ती रक्षा सुद्धा उधळल्यानंतर, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला आजही अंत्यविधीनंतरची एक मराठी किंवा भारतीय किंवा हिंदू परंपरा माहिती आहे की अस्थिच वेचल्या जातात. त्यात ते माणसाचेच वेचणार ना, ते कुत्र्याच्या कशाने वेचतील? समजा आगीत उडी मारली असं जर मान्य केलं तरी सुद्धा ते अस्थि वेचताना ज्या मानवी आहेत ते त्यांच्याच वेचतील. हा विचार या आक्षेपकर्त्यांनी, म्हणजे अक्षरशः तर्कबुद्धी सुद्धा वापरता येत नाही, हे याचं लखलखित उदाहरण आहे की मुळात माणूस ज्यावेळेस समजा कोणाला गंगेत टाकायचे असतात, कोणाला गोदावरीत टाकायचे असतात, कोणाला समुद्रात टाकायचे असतात, चितात जळल्यानंतर तो अस्थि कोणाच्या गोळा करतो? आणि अस्थीच गोळा केल्या जातात. केल्या नाही, त्यांनी केल्या असतील, त्या एका कलशामध्ये ठेवल्या, काही अस्थी विसर्जित केल्या, काही अस्थी त्या कलशामध्ये ठेवल्या. आता त्या कलशामध्ये ऊद मांजर गेलं कसं? म्हणजे समाधी फोडलेली होती. फोडली कोणी? एका भोसले नामक गृहस्थाने. त्याच्याबरोबर कोण होते? कुलाबाचे किंवा ठाण्याचे
2 लोक होते. आता शिवसमाधीच नाही त्या माणसाने हे केली, म्हणजे संपत्ती कुठेतरी मिळेल म्हणून त्यांनी राजमहाल जो होता, राजमहालाचा परिसर, तिथे खोदाई केली. त्याने अनेक ठिकाणं काय म्हणून आपण त्याला खोदून बघितले. खोदून काही मिळतं का आपल्याला फायद्याचं काही, हे पाहायचा प्रयत्न केला. आता तो भोसले कोण होता, त्याच्याबरोबरचे लोक 2 कोण होते, याच्याबद्दल इतिहासात याच्यापेक्षा जास्त माहिती उपलब्ध नाही. हे फक्त कोलाबा गॅझेटरने दिलाय म्हणून आपल्याला आज माहिती आहे, नाही तर हे पण आपल्याला माहिती नसतं. त्यामुळं समकालीन पुरावे हा जो शब्द वारंवार वापरला जातो तो अत्यंत हास्यास्पद आहे. कारण समकालीन पुरावे अनेक गोष्टींचे नाही आहेत. जर तसं पाहिलं आपण जर केलं तर गौड ओहो नावाचं महाकाव्य आहे. त्या महाकाव्याला एक ऐतिहासिक घटना त्यांनी त्यात लिहिली, पण त्याला समकालीन समर्थन देणारा दुसरा पुरावा उपलब्ध नाही. म्हणून गौड ओहो खोटं आहे असं म्हणायचं का? तुम्हाला दुसरा पुरावा मिळाला नाही किंवा परकीय माणसाचा पुरावा आहे. आता यांना जर्मन पुरावा नाकारायचा आहे, समजा नाकारतायत, हरकत नाही, ते त्यांचं मत आहे. परंतु परदेशी प्रवाशांनी ते तटस्थ असल्यामुळे परदेशी प्रवासी कसा आपल्या दृष्टीने बघतो आणि कोणत्याही याने तो प्रेरित नसतो. त्याने उल्लेख केला असता. इब्न बतुता होता, युआन शांग होता चीनी प्रवासी, इब्न बतुता आफ्रिका खंडातून आलेला. उलट आपला इतिहासातल्या अनेक कोडी उलगडायला परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णनं आपल्याला आजही कामाला येतात. कारण समकालीन पुरावाच नाही आहे. कारण भारतात इतिहास लेखनाची परंपरा नाही. उदाहरणार्थ आजच मी प्रवासी मार्गांबद्दल लिहिलं, त्याचा उल्लेख फक्त अरबी साधनांमध्ये मिळतो, भारतीय साधनात मिळतच नाही. आता भारतीय साधनात उल्लेख मिळत नाही, अरबी साधनांमध्ये मिळतो, याचा अर्थ तो प्रवासी मार्ग अस्तित्वातच नव्हता असा घ्यायचा का? कारण अरबी प्रवाशांना काय स्वप्न पडलं होतं का? त्यांनी कधीतरी त्या मार्गावरून प्रवास केला असणार आहे. त्यामुळे परकीय लेखकांचं मत उलट जास्त ग्राह्य धरायला पाहिजे. पण ते आपण काय म्हणतो फक्त समकालीन आहे, हे 1832 साली लिहिलेलं आहे किंवा 1852 साली लिहिलेलं आहे. अहो पण त्यांनी लिहिलंय, पण त्यांनी पाहिलंय, पाहून लिहिलंय. त्यांनी जे वर्णन केलंय ते प्रत्यक्षदर्शी आहे. त्यावेळेस वाघ्याचा पुतळा होता, शिवाजी महाराजांचा चबुतरा आणि मेघडंबरी होती, आणि त्यांनी त्याची जी दंतकथा बाकी जी आहे, आगीत उडी मारली वगैरे, जी तिथल्या लोकांकडून ऐकली असेल, त्यांना जे लोक रायगडावर भेटले. आता प्रत्येक महान गोष्टीमध्ये किंवा अलौकिक गोष्टी भोवती दंतकथा निर्माण होतात. याचा अर्थ मूळची गोष्ट खोटी आहे असा होत नाही. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेचा किस्सा हा लोकप्रिय आहे प्रचंड, पण इतिहासात तो खरोखर घडलाय का नाही घडला याच्याबद्दल आजही वाद आहे. शिवाकाशीत खरा होता की खोटा होता, पन्हाळ्यावर शिवाजी महाराजांचं रूप घेऊन जाणारा, त्याच्याबद्दलही वाद आहे. पावनखिंडीचं युद्ध नेमकं कुठं झालं अजूनही वाद आहे. म्हणजे ते युद्ध झालंच नाही का? बाजी प्रभू देशपांडे त्यात मेलाच नाही का? असं तर होत नाही ना. म्हणजे दंतकथेमागे सुद्धा काहीतरी सत्य लपलेलं असतं. हे आपल्याला इतिहास सज्ञान किंवा इतिहास साक्षर होण्याची गरज आहे. कारण आपला इतिहास असा आहे की मुळात इतिहास लेखनाची भारतातली परंपरा अत्यंत ढिसाळ आहे. आपल्याला स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास सुद्धा नीट माहीत नाही. अनेक लोकांना भगतसिंगांसाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केला की नाही केला हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे आपलं इतिहासाबद्दल आपल्याला सोयीचा इतिहास पाहिजे असतो, गैरसोयीचा इतिहास नाकारायचा असतो. की हेच गोष्ट इतिहासातली मतमतांतर असणं, 2 गट निर्माण होणं. एक तर कुठेतरी इतिहासात काही संदर्भ देणं चुकलं असेल पूर्वीच्या लोकांकडनं. मग कुठं कमी पडतो आपण जेव्हा दंतकथेचा आधार घ्यावा लागतो इतिहास सांगताना? आता प्रश्न असा आहे, मी या प्रश्नाची 2 पद्धतीने उत्तर देतो, कारण महत्वाचा प्रश्न आहे आणि हे लोकांना हे समजायला पाहिजे. दंतकथांचा, पुराकथांचा, मिथकांचा अनेक गोष्टींची रहस्य उलगडण्यासाठी उपयोग होऊ शकतो. फक्त ती आपण कशा रीतीने पाहतो, त्याचं विश्लेषण कसं करतो. आणि जसं असं आपलं म्हटलं जातं की वरचे जे जळमटं चढलेले असतात किंवा पापोदरे चढलेले असतात एखाद्या सत्य घटनेवर, सत्याचा एक कण असतो, त्याच्या भोवती दंतकथाचे, मिथकांचे, अद्भुत कथांचे
किंवा अलौकिक गोष्टींचे आवरणं चढत जातात. ती अलौकिक गोष्टीची आवरणं काढत 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 आपण गेलो तर सत्याचा कोणता तरी आपल्याला अंश हातामध्ये मिळतो. पण हे प्रामाणिक इतिहासकार असतील तरच हे शक्य आहे. परंतु ज्यावेळेस जातीय भूमिकेतनं किंवा राजकीय भूमिकेतनं किंवा वर्चस्ववादी भूमिकेतनं किंवा कोणाचा तरी द्वेष आहे, कोणाचा तरी राग आहे आणि तो राग आपण काढला पाहिजे या भूमिकेतनं ज्या वेळेस इतिहासाचा विचार केला जातो त्यावेळेस मात्र मतमतांतरं होणं स्वाभाविक आहे. आणि ती मतमतांतरं ही विषाक्त किंवा विषारी लेवलला मग जातात. आता हा जो वाद आहे उदाहरणार्थ हा यांना ब्राह्मणांवरचा राग आहे. ब्राह्मणांनी गमतीचा भाग असा आहे यातला किंवा दुर्दैवाचा भाग असा आहे की शिवस्मारक जे झालं हे ब्राह्मणांनी केलं. त्यात कोणीही इतर लोकांनी कसलाही सहभाग घेतला नाही, दान केलं नाही, काही नाही. दान एकानेच केलं ते म्हणजे तुकोजी होळकर. तुकोजी होळकरने दान कशासाठी केलं की मी जे दान देतोय त्यातनं आधी शिवस्मारकाचं उरलेलं काम पूर्ण करा आणि जे पैसे उरतील त्यातनं वाघ्याचंही स्मारक उभं करा. पण इथं यांचं असं म्हणणं आहे एका गटाचं की हे शिवस्मारकासाठी होळकरांनी पैसे दिले ना की वाघ्या कुत्र्याच्या जीर्णोद्धारासाठी किंवा त्याच्या स्मारकासाठी. आता हे पहा, खोटं किती बोलायचं याला कुठलं एक लिमिट असतं. याचे पुरावे खुद्द शिवस्मारक समितीचा जो अहवाल आहे शिवस्मारकाबद्दल त्याच्यातच माहिती आलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही वाद असण्याचं खरं काही कारण नाही. परंतु सामान्य माणसं मुळातच मूळ ग्रंथ कोणते, मूळ साधनं कोणती हे काही शोधायला जात नाहीत. हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे की सामान्य माणसाला जसं म्हणालो आपण इतिहास साक्षर नाही. कारण मुळात हे लोक त्यांच्याकडे काय वाघाच्या स्मारकाला देणगी द्या हे मागायला गेले नव्हते. नची केळकर गेले होते, शिवस्मारकाला पैसे कमी पडतायत ते द्या. त्यांनी देणगी दिली. त्या काळातले 5,000 रुपये दिले आणि काय सांगितलं की शिवस्मारकाचं काम यातनं झाल्यानंतर जे काही पैसे उरतील त्यातनं त्या वाघ्याचंही स्मारक बनवा. ही वस्तुस्थिती आहे. हे काय वाघ्याच्यासाठी पैसे द्यायला आम्हाला पैसे द्या हे म्हणायला काय तुकोजी राजे होळकरांकडे गेलेले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. परंतु समजा शिवस्मारक समितीचे लोक होते, वाघ्या समजा ऐतिहासिक पात्र नव्हतंच, काहीच पुरावा नव्हता असं आपण एक घटकावर गृहीत धरू. आता जे लोक शिवस्मारकासाठी एवढे झटले, एवढे कष्ट केले, त्यांनी शिवस्मारकाच्या बाजूलाच वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभा करावा असं त्यांना वाटलंच कसं. अपमान करायचा हेतू असता. यांचं म्हणणं काय आहे की तो कलंक आहे. म्हणजे संभाजीराजेही म्हणाले ना की हा कुत्रा कलंक आहे. माझा पहिला प्रश्न याला असा आहे की कुत्रा माणसाला कलंक कधीपासून झाला. इतिहास काळापासून पाहिलं तर 80,000 वर्षाचे जुने जी गुहाचित्र किंवा आदिमानवाने काढलेली चित्र आहे त्यात माणसाबरोबर कुत्रा आहे. म्हणजे माणसाला गेलेला पहिला जो जंगली प्राणी आहे तो म्हणजे कुत्रा. कुत्रा हा माणसाचा संरक्षण करता, राखण करता किंवा त्या काळात CCTV नव्हते ते काम कुत्रे करायचे. कोणी चोर आले, दरोडेखोर आले किंवा जंगली जनावरं आली तर ते भुंकून सावध करायचे कारण तुटून किंवा स्वतः तुटून पडायचे. हे कुत्र्यांचं वैशिष्ट्य ते स्वामी भक्त होते. आता आपल्याला ह्या कथा माहिती आहेत, समाजात आजही प्रचलित आहेत की मालक गावाला गेला, दिसला नाही तर अन्न त्याग करणारे किंवा मालक मेला तर उपाशी राहून अन्न त्याग किंवा जलत्याग करून स्वतःचा जीव देणारे त्याची अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ गमतीचा भाग तुम्हाला सांगतो, गमतीचा नाही हा अत्यंत गंभीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे पहिले शाहू महाराज, थोरले शाहू महाराजांचा खंड्या नावाचा कुत्रा होता. त्या खंड्या कुत्र्याने एवढं प्रेम होतं शाहू महाराजांचं की दरबारामध्ये त्या कुत्र्याला स्थान होतं. तो नेहमी शाहू महाराजांच्या पायाशी बसलेला असायचा. पालखीचा मान होता त्याला, पालखीचा मान होता. जवळपास त्याला सरदारच म्हणायचे ते, कारण 2दा त्यांनी त्याचे प्राण वाचवलेले होते. खंड्या मेल्यानंतर त्याची पालखीतनं त्याची अंत्ययात्रा निघाली. पालखीतनं संगम माऊली हे जे गाव आहे साताऱ्याजवळच
तेथे त्याचं दहन केलं आणि रितसर तिथे समाधी उभारली, समाधीवर पुतळा उभारला. तो पुतळा आजही आहे. आणि गमतीचा भाग असा की आज पुतळा तो व्यवस्थित आहे, परंतु जर आपण इंग्रज काळातलं म्हणजे 1920-25 सालाच्या दरम्यानची त्याचा एक जुना फोटो उपलब्ध आहे. त्या फोटोमध्ये पाहिलं तर एवढा त्याची दुर्दशा झालेली आपल्याला दिसते की गवत उगलंय आजूबाजूने त्या चिऱ्यांमधनं, कुत्रा एकदम काय म्हणू आपण त्याला ऊन पाऊस याच्यात शेवटी स्वाभाविक आहे, जीर्ण झालेला आहे. हा 1920 ते 25च्या दरम्यानचा फोटो आहे. त्यावेळेस रायगडावर वाघ्याचा जो नवीन पुतळा आहे तो बनलेलाच नव्हता. म्हणजे किंवा मोती चौक म्हणून आहे, निंबाळकर राजे जे सरदार आहेत त्यांचाही लाडका कुत्रा होता, त्याची त्यांनी प्रतिमा बांधल्या. त्यामुळे कुत्र्याचा पुतळा असणं स्वामी भक्त आणि ज्याला करताना शक्य आहे त्यांनी ते करणं, याच्यामध्ये कुणी आतापर्यंत त्याला अवमान हा शब्द वापरला नाही. मग अवमान हा शब्द किंवा कलंक हा शब्द हा संभाजी ब्रिगेड असो, संभाजी महाराज असो, यांच्या तोंडात हा शब्द येऊच कसा शकतो याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतं, नवल वाटतं. त्यांचं म्हणणं आहे की कुत्र्याचं स्मारक हे महाराजांच्या स्मारकापेक्षा मोठं आहे आणि ते योग्य आहे का, ते अवमानकारक आहे? आता त्याच्यामध्ये गमतीचा भाग असा, मी तुम्हाला फोटोज दाखवतो, तुम्ही कोणत्या अँगलने फोटो काढता. आता तुम्हाला माहिती आहे फोटोचं कसं असतं. आता हे कॅमेरामॅन इथे बसलेले त्यांना माहिती आहे की कोणाला उंच दाखवायचं, कोणाला लहान दाखवायचं. आता माझ्याकडं एक समोर घेतलेला फोटो आहे, तो मी छापला आहे, तो दाखवतो. आता हा तो फोटो आहे. शिवस्मारक उंच आहे, एवढ्या चौथऱ्यावर उभं आहे आणि एका चौथऱ्यावरचं स्मारक आहे. आणि हा म्हणजे फक्त लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं किंवा काय म्हणू आपण कलुषित करणं यासाठी वापरली गेलेली क्लुप्ती आहे. वाघ्याचा पुतळ्याचं जे स्मारक आहे ते शिवस्मारकापेक्षा छोटं आहे, कमी उंचीचं आहे आणि एका स्वामीभक्त कुत्र्याचं म्हणून जसं असायला पाहिजे तसंच स्मारक. जसं शंकराच्या मंदिरासमोर नंदी असतो, आता शिवलिंगापेक्षा नंदी मोठाच असतो कारण त्याचा आकारच तसा आहे. म्हणून आपण शिवशंकराचा अपमान झाला असं आपण म्हणत नाही ना. नाही तर म्हणत पाहिजे अख्ख्या भारतात सगळीकडे आपण शिव मंदिर पाहतो, त्यात आपल्याला दिसतं काय, नंदी मोठा आहे आणि शिवलिंग छोटं असतं जमिनीवरचं. म्हणजे आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातला दूषित दृष्टिकोनच पाहिजे असेल किंवा वादच माजवायचा म्हणून बघायचं असेल तर म्हणायला काही म्हणता येतं, तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे ते मोठं आहे असं तर नाही आहे वस्तुस्थिती. कारण जेही कोणी स्मारकावर आतापर्यंत बघा, शिवस्मारकाला कोट्यवधी लोकांनी भेट दिलेली आहे, भक्तिभावानं दिलेली आहे शिवस्मारकाला. त्यांना वाटलं नाही कधीच. त्यांना 1936 सालापासून आता आपण 1925मध्ये आहोत, त्यांना वाटलं नाही. यांना अचानक 2012 सालीपासून का वाटायला लागलं? त्यांचा हा पण एक दावा आहे की फुलेंनी समाधी शोधली महाराजांची, तेव्हा त्यांच्या पोवाड्यामध्ये किंवा त्यांच्या लिखाणामध्ये याचा उल्लेख का नाहीये कुत्र्याचा? आता बघा तोच मुद्दा आपण घेऊ. त्यांच्या पोवाड्यामध्ये सोयराबाईचा उल्लेख नाही, सईबाईंचा उल्लेख नाही, पुतळाबाईचा उल्लेख नाही, म्हणून त्या नव्हत्याच समजायचं का? कारण पोवाडा लिहितोय माणूस एखादा, त्यांना शिवाजी महाराज हे सांगायचंय, शिवाजी महाराज कौतुक सांगायचंय. त्यात अनेकांचा उल्लेख नाही, म्हणजे माणसानं नेताजी पालकरचा उल्लेख नाही. मग काय करायचं? नेताजी पालकर नव्हताच का इतिहासामध्ये? हे महात्मा फुलेंच्या आडं दडून शरसंधान करायचा प्रयत्न करतात. तर कुत्रा आहे तो एक माझा व्यक्तिगत लाडका आहे. त्याने काही पराक्रम गाजवला, तो काही माणूस नाहीये हे केलं, त्याचा उल्लेख महात्मा फुलेंच्या पोवाड्यात नाही, म्हणून वाघ्या नव्हताच हा दावा जो आहे ना, हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फार विचित्र आरोप आहे. हा म्हणजे निर्बुद्ध आरोप आहे स्पष्ट बोलायचं तर. आणि ती वाघ्याचं जे स्मारक आहे ते पुतळा आहे, तो पुतळा किंवा तो कुत्रा दिसतो तो विलायती विदेशी कुत्र्यासारखा, तर तो पण एक संदर्भ आहे त्यांचा. दावा असा आहे की तो इथला कसं काय असू शकतो स्वदेशी? हा दावा यांचा 2012 पासूनचा आहे.
आता तो जो कुत्रा आहे तो बनवला कुणी, पुतळा करमरकरांनी बनवला. ते त्यांच्या जवळ काही शिल्प होती कुत्र्यांची आणि त्यातला एक निवडला असं नाही. हा कुत्रा मुघोळ हाऊंड या अस्सल मराठी जमातीचा आहे, प्रजातीचा आहे मुघोळ हाऊंड. आता तुम्हाला मुघोळ हाऊंड कुत्रा कसा असतो, हा असा असतो आणि असाच पुतळा तिथे आहे. त्यांना मॉडेल म्हणून त्याच प्रजातीचा कुत्रा मिळत नव्हता म्हणून त्यांना बनवायला उशीर लागला आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ होतो. आणि हे म्हणतात विलायती. आता कुत्र्याच्या किती प्रजाती असतात याचा अभ्यास यांना करायला पाहिजे. टेरियर आहे, अनेक प्रजाती आहेत ना कुत्र्याच्या, आणि कोणत्या प्रजातीचा कुत्रा कसा दिसतो यांनी माहीत करून घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे यांनाच कुत्र्याचा अभ्यास करण्याची गरज आहे की कोणता कुत्रा कसा असतो. मुघोळ हाऊंड. आणि गमतीचा भाग असा की इतिहासामध्ये नोंद आहे त्याचं, डॉग्स ऑफ इंडिया किंवा हिस्ट्री ऑफ डॉग्स, सॉरी मी त्याचं नाव सांगतो, मला फक्त पान काढू द्या. एक महत्त्वाचं आहे ते, नेटिव्ह डॉग ब्रीड्स ऑफ इंडिया. यात डॉक्टर BC रामकृष्ण आणि डॉक्टर P यथिंदर यांनी प्रबंध दिला आहे, नेटिव्ह डॉग ब्रीड्स ऑफ इंडिया, मुधोळ. त्यांनी मुधोळ जे कुत्र्याची प्रजाती आहे त्यात हे केलं आहे. ही मुधोळ हाऊंड ही जी कुत्र्याची प्रजाती आहे ही 13व्या शतकाच्या तेव्हापासून भारतात आहे. मग हा विलायती कुत्रा आहे हे यांना कुठून स्वप्न पडलं, यांनी थोडंफार विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आणि या दुसरी गोष्ट, याच पुस्तकात पुढं असं म्हटलंय, थांबा इथं ते संपत नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुधोळ हाऊंड प्रजातीच्याच कुत्र्यांचं पथक होतं. आणि हे पथक काय करायचं की गनिमी काव्याने शिवाजी महाराज लढायचे, हा जगजाहीर इतिहास आहे. हे पथक आधी मावळे काय करायचे की शत्रू सैन्य आहे त्यांच्यावर हे पथक आधी सोडायचे. मग हे पथक काय करायचं, भुंकून गदारोळ करून एक सैन्यामध्ये प्रचंड गोंधळ माजवून द्यायचे. कारण कुत्रे त्यांची लढायचं कसं, हे एकदम काय म्हणतो आपण त्याला, भयंकर वाटतं ना. तो गोंधळ माजला की मग मावळे तुटून पडायचे आणि मावळ्यांचा विजय सोपा व्हायचा. आता हे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांनी दिले. एवढंच नाही, मी वाचूनच दाखवतो. औरंगजेब सॉ, इंग्रजीत आहे, औरंगजेब सॉ दॅट दीज मराठास यूज देअर कॅनाईन म्हणजे कुत्रे कंपॅनियन्स फॉर गार्डिंग अँड सायटिंग इंटरलोपर्स इन देअर गुरिल्ला वॉरफेअर. बरोबर आहे. म्हणजे आपल्या गुरिल्ला युद्धात मराठे कुत्र्यांचा वापर करतात. हे कोणी लिहिलंय, औरंगजेबाने लिहिलंय. आता औरंगजेबाचाही तुम्हाला पुरावा मान्य नाही का की कुत्रे हे मावळ्यांच्या किंवा मराठ्यांच्या जीवनात त्या काळच्या एवढे महत्त्वाचे होते की ते युद्धात असतील, रक्षणासाठी असतील, किल्ल्यांच्या असतील किंवा छावणीच्या असतील, हे महत्त्वाचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्राच नव्हता अशा प्रकारचा दावा करणं हेच मुळात कुत्र्यांचा, म्हणजे ज्यांनी मावळ्यांप्रमाणेच निष्ठेने स्वराज्याची सेवा केली, ते फक्त मुके प्राणी, त्यांना इतिहास लिहिता येत नाही त्यामुळे त्यांनी त्याचा इतिहास लिहून नाही ठेवला बिचाऱ्यांनी. जसं म्हटलं जातं कधी कधी की जोपर्यंत शिकारीच इतिहास लिहू शकतात तोपर्यंत वाघांचा किंवा सिंहांचा इतिहास पुढे येणार नाही असं म्हटलं जातं ना. म्हणजे इथे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की औरंगजेबाने धास्ती घेतली या मराठ्यांच्या कुत्र्यांच्या पथकाशी. त्याला तुम्ही एवढं दुर्लक्षित कसं करू शकता किंवा त्याला तुच्छ कसं मानू शकता. आणि तो अपमान होतो शिवरायांचा. अरे शिवरायांनी पथकं निर्माण कोणी केली, गनिमी कावा कोणी आणला, शिवरायांनीच आणला ना. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कुत्रा नव्हता, त्याच्यावर जीव नव्हता असं म्हणणं म्हणजे हा शिवरायांचाच अपमान आहे.
कुत्रा बसवला हा शिवरायांचा अपमान नाहीये. शिवरायांच्या जीवनात कुत्राच नव्हता असं म्हणणं हा शिवरायांचा अपमान आहे असं माझं म्हणणं आहे. शिवरायांचा अवमान आणखी एका ठिकाणी म्हणता येईल की कितीतरी वर्ष मधला काळ समाधीच सापडली नाही आपल्याला. अगदी. का म्हणजे का सापडण्याचे प्रयत्न झाले नाही? 2 कारण आहेत त्याला. पहिली गोष्ट, पहिले थोरले शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर नंतरचे जे छत्रपती आले मग ते कोल्हापूरचे असतील का सातारचे असतील, त्यांनी पेशवाई आली. त्यानंतर पेशव्यांकडे अधिकार गेले. त्यानंतर रायगड हा कैदी ठेवायचा तुरुंग बांधला. रायगडाचं स्थान काय झालं, जी स्वराज्याची राजधानी आपण म्हणतो, हा इतिहास लोकांनी समजायला पाहिजे की रायगड हा तुरुंग बांधला. त्या तुरुंगात अनेकांनी राघवा दादाला सुद्धा ठेवलेलं आहे. किंवा जो तोतया आला होता, तोतयाचा बंड म्हणतो आपण त्याला, सुखलाल म्हणून जो तोतया होता त्यालाही रायगडावर किल्ल्यावर, रत्नागिरीच्या किल्ल्यामध्ये बंदीमधून ठेवलं होतं. समूळ दुर्लक्ष झालं. 1818 साली पेशवाईच बुडाली. इंग्रजांनी रायगड ताब्यात घेताना तोफांचा भडीमार केला. रायगड किल्ला पूर्ण उद्ध्वस्त झाला. 1818 नंतर तरी किमान शिवस्मारकासाठी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजाची, महान स्वराज्य संस्थापकाची समाधीकडे नीट लक्ष पुरवायची गरज होती, ती केली नाही. ही समाधी शोधावी लागली. लक्षात घ्या, ही महात्मा फुलेंना ही समाधी शोधावी लागली. उलट इंग्रजांनी या समाधीवर दिवाबत्ती करण्यासाठी 1 रुपया अनुदान दिलं होतं. त्याचा 1 रुपया म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. दिवाबत्ती करण्यासाठी एका ब्राह्मणाची, भटाची, ग्रामभट म्हणतो आपण त्याला, त्याची नेमणूक केलेली होती. त्याने मग फुलं व्हायची, दिवाबत्ती पेटवायची. म्हणजे ब्रिटिशांनी समाधीची काळजी घेतली शिवाजी महाराजांच्या, परंतु शिवाजी महाराजांच्या वंशजांनी काळजी घेतली नाही. का घेतली नाही हा माझा प्रश्न आहे. का घेतली नाही? आणि स्मारक जे बांधलं, शिवस्मारक, हे लोकमान्य टिळकांनी समिती आधी स्थापन केली 1992-93 दरम्यान. त्यांच्या हयातीमध्ये ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्यालाही कारण घडलं, त्याचाही इतिहास आहे. त्यांनी ज्या बँकेत पैसे ठेवले होते स्मारकासाठी, जे लोकांकडनं गोळा केलेले, ती बँकच बुडाली. त्यामुळे ते पुन्हा काम चालू झालं. तोपर्यंत लोकमान्य टिळकांचं निधन झालं. मग नचिन केळकर जे आहेत त्यांनी ती धुरा आपल्या अंगावर घेतली आणि पैसे गोळा करून तुकोजी होळकरांकडे त्यासाठीच गेले. लक्षात घ्या, होळकरांचा संबंध याच्याशी त्यामुळं आलेला. मग नचिन केळकर होळकरांकडे गेले. होळकरांनी देणगी दिली, लोकांनी दिली. म्हणजे सर्वसामान्य माणसांचे सुद्धा जर हातभार लागलेला आहे. कोणी 1 रुपया दिली, कोणी 4 आणे दिली, कोणी 5 रुपये दिले, कोणी 10 रुपये दिले, कोणी 1000 रुपये दिले. ह्या देणग्या मिळालेल्या आहेत. असं करून हे शिवस्मारक आणि वाघ्याचं स्मारक बनलेलं आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या ज्या जनतेने देणग्या दिल्या त्यांचा आपण अपमान करतोय का? त्यावेळेस कोणाला असं वाटलं नाही का? बरं, समजा वाटलं असतं. त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज आधी हयात होते, नंतर त्यांचे चिरंजीव हयात होते. मग हा वाघाचा कुत्राचा पुतळा बनत असताना वाघा जर अनैतिहासिक असता तर शिवघराण्याने त्यावेळेस आक्षेप का नाही घेतला? आक्षेप त्यावेळेसच घ्यायला पाहिजे होता. तुम्ही आज आक्षेप घेताय 90 वर्षानंतर, याला काय अर्थ आहे? आक्षेप तेव्हाच घ्यायला पाहिजे होता का सातत्याने घेत राहायला पाहिजे होता? एकदा सुद्धा आक्षेप घेतलेला नाही. ज्यावेळेस आक्षेप घ्यायला पाहिजे होता तो पुतळा बनतानाच, तो आक्षेप छत्रपती घराण्याच्या सातारच्या गादीने घेतला नाही की कोल्हापूरच्या गादीने घेतला नाही. आणि एवढ्या वर्षानंतर आत्ता कुठे संभाजी महाराज जागृत झाले आणि ते आता आक्षेप घेत आहेत आणि सगळे पुरावे नाकारतायत आणि पुरावाच नाही म्हणतायत. मग पुरावा नाही तर छत्रपती घराण्यात आधी माहिती पाहिजे, कारण त्यांच्या पूर्वजाचीच समाधी शेजारी कुत्र्याची समाधी आहे. आक्षेप त्यांनी त्यावेळेसच का नाही घेतला हा माझा दावा आहे. तर मला असं वाटतं की केवळ ब्राह्मणांनी ती समाधी उभारली, त्यासाठी छत्रपती घराण्याने मदत केली नाही. या सर्वसामान्य माणसाच्या देणगीतनं ते स्मारक दोन्ही वाघ्याचा असो की शिवस्मारक असो निर्माण झालेली आहेत. आणि ती स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेली असल्यामुळे ती ऐतिहासिक वास्तू आहे, पुरातत्व खात्याच्या संरक्षणामध्ये आहे. त्याच्याबद्दल वाद निर्माण करणं हे योग्य नाही असं मला म्हणायचं आहे. तुम्ही म्हणताय की छत्रपतींच्या वंशजांनी मदत केली नाही. मुळात प्रश्न आहे की त्यांनी समाधी शोधण्याचा प्रयत्न केला असेलच? नाहीच केला. नाही महात्मा फुलेंना काय शोधावे लागले असते?
दिवाबत्तीची व्यवस्था सुद्धा इंग्रजांनी केली होती. असं का असेल? म्हणजे वंशजांनीच समाधी शोधू नये आणि असे की साधारण व्यक्तिमत्व होतं ते. दुर्लक्ष अशासाठी की नंतरच्या शिवघराण्यात दोन्ही बाजूने दत्तक घराणे आली. त्या दत्तक घराण्यांना कदाचित तेवढी आस्था आपुलकी कदाचित वाटली नसेल, कदाचित मी शब्द वापरतो, किंवा असेल पण त्यांना तिथपर्यंत जाणं हे करणं शक्य झालं नसेल, किंवा ते स्वतः शिवाजी महाराजांना विसरले असतील. म्हणजे काही असू शकतं, परंतु लक्ष दिलं नाही हे तर वास्तव आहे. लक्ष नाही दिलेलं, मग त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? याचा जाब कोणाला विचारायचा? तुम्ही का नाही लक्ष केलं? तुम्ही 80-90 वर्ष 1936ला बनलेल्या स्मारकाचा प्रश्न आज उपस्थित करता का? त्यावेळेस 1936 साली का नाही केला? आताच काय करता? आधीमध्ये का नाही केला? तुम्हाला 36 साली 37 साली 40 साली 45 साली करता आला असता. आणि तुम्ही सांगितलं असतं, राजघराण्यानं सांगितलं असतं हे अजिबात नाही, हा वाघ्याचा प्रतिमा बनता कामा नये, तर त्या शिवस्मारक समितीत किंवा तमाम मराठी जनतेत हिंमत नव्हती म्हणायची, नाही म्हणायची. त्यांनी म्हणत छत्रपतीचं घराणं, कारण छत्रपतीच्या घराण्याबद्दल प्रचंड आदर आहे लोकांना, पराकोटीचा आदर आहे, प्रेम आहे. पण त्यांनी जर त्यावेळेस म्हटलं असतं ते स्मारकच मुळात झालंच नसतं. तेव्हा आक्षेप घेतला नाही, मग आता का घेतात? आता काय घेतात? आताचं आक्षेप घेण्याचं कारण असं आहे की कोणतरी इन्स्टिगेट केलं आहे. एक तर संभाजी महाराज राजकीय क्षेत्रामध्ये पायरो बघतात, त्यांनी काही पक्षही काढलेला आहे. त्यांना स्वाभाविक आहे, राजकीय मायलेज प्रत्येकाला पाहिजे असतं आणि ते मिळावं, कारण आपण लोकशाहीत राहतोय. आता कोणी राजा नाही, कोणी महाराजा नाही. पण यातनं मायलेज काय मिळणार सर? त्यांना काय वाटलं मला माहीत नाही ना मॅडम. त्याचं उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे की हा विषय तुम्ही आताच का काढला. त्याचं कारण ते असं सांगतायत की 2036 पर्यंत या स्मारकाला 100 वर्ष पूर्ण होतील. 100 वर्ष पूर्ण झाली तर ते एक संरक्षित स्मारक होईल, त्याच्या आधीच तो तिथनं स्मारक हटवा. हे म्हणणं धादांत असं त्याच्यासाठी आहे की 2012 साली ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या 72 लोकांनी आंदोलन केलं होतं, तिथला पुतळा वाघ्याचा हटवला होता. मी उपोषणाला बसलो, लोकांचा दबाव आला, समाजाने आंदोलनही केली, धनगर समाजाने आंदोलन केलं होतं. पुरातत्व खात्यानेच तो पुतळा परत बसवला. लक्षात घ्या, तो पुतळा ऐतिहासिक नाही याची जर पुरातत्व खात्याची खात्री असती तर मुळात त्यांनी तो परत बसवायचं काही कारण नव्हतं, बसवलाच नसता. त्यामुळे हे जे म्हटलं जाते 100 वर्षापेक्षा जुनी नसलेली स्मारक हा विषय हा अन्य जागांबद्दल आहे, पण रायगड हा पूर्ण संरक्षित आहे. 19 म्हणजे कायद्याप्रमाणे 1947च्या आधीची जी स्मारकं असतील, मंदिरं असतील, स्मारकं असतील, ती हात लावता येत नाही. मग त्याला 100 वर्ष पूर्ण झाली का नाही झाली याचा प्रश्न काय, ते 47च्या आधीच आहे, कारण 36ला बनलंय ना, म्हणजे 47च्या आधीच आहे. त्यामुळे हा 100 वर्षाचा नियम यांनी कुठून शोधून आणला हे काही मला समजत नाही. बरोबर आहे. वाघ्याचा विषय हा सध्या वादाने पेटलेला आहे. आणखी एक विषय सध्या सुरू आहे, म्हणजे छावा चित्रपट आल्या तेव्हापासून औरंगजेबाचा कबरीचा मुद्दा सुरू झालाय की ती कबर उखडून टाकावी असं उदयनराजेंनी मागणी केली आणि सगळीचकडनं अशी मागणी सुरू आहे की ती कबर काढून टाकावी. खरंच प्रॅक्टिकली शक्य आहे औरंगजेबाची कबर काढून टाकणं? एक तर ती पुरातत्व खात्याच्या दृष्टीने प्रॅक्टिकली शक्य नाही. नंबर 1, गुंडगिरी करून तर कोणी काही काढू शकतं. त्यामुळे तो भाग आपण समाजाच्या नैतिकतेवर सोडून देऊ का सद्विवेक बुद्धीवर सोडून देऊ. परंतु ती कबर जी आहे, यांचं म्हणणं काय आहे की मराठ्यांनी औरंगजेबाजी महाराष्ट्रात गाठलं, त्याला दक्षिणेत मराठ्यांनी यश मिळू दिलं नाही. आता इतिहास जर आपण पाहिला, आपण ऐतिहासिक बोलतोय त्यामुळे आपण राजकीय न बोलता ऐतिहासिक बोलतोय. दक्षिणेत औरंगजेबाला यश मिळालं नाही हा जो समज आहे किंवा म्हणणं जे आहे ते धादांत खोटं आहे. कारण औरंगजेबाने आदिलशाही बुडवली, गोळकोंड्याची कुतुबशाही बुडवली आणि ते सगळं मोगल साम्राज्याला जिंकून घेतलं. तिसरी गोष्ट, मराठ्यांचं जे स्वराज्य होतं, औरंगजेबाने कोकणचा भाग असेल किंवा सिंहगड किल्ला आहे ना, सिंहगड किल्ला तो सुद्धा जिंकून घेतला होता. म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात औरंगजेबाला अजिबात यश मिळालं नाही असं जे म्हटलं जातं त्या म्हणण्यामध्ये काही तथ्य
नाही तो केवळ फक्त एक आपला करायचं तेवढं नुकसान केलंय औरंगजेबाने केलं. त्यामुळे त्याची कबर आम्ही गाठी. बरं तो नैसर्गिक मृत्यूने मेला, 88 वर्षाचा होऊन नैसर्गिक मृत्यूने मेला, त्याला युद्धात कोणी मारलेलं नाहीये. बरं आता ही जरी तिसरी गोष्ट ती आपण सोडून देऊ. चौथी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे मॅडम की औरंगजेबाचंच मृत्यूपत्र होतं. इच्छा होती की माझे जे गुरु आहेत झैनुद्दीन शिराजी यांच्या दर्गा शेजारी माझी कबर बांधावी. मग औरंगजेब जगाच्या पाठीवर कुठेही मेला असता तिथं जाणून त्याला तिथं जाणून काढलं असतं. बरं खुलताबादला फक्त औरंगजेब का झैनुद्दीन शिराजीचा दर्गा नाहीये, तिथे 550 सुफी संत आणि पहिला निजाम आदिलशाह, मलिक अंबर अशा अनेक मुस्लिम सरदार, सेनानी, राजे यांच्या कबरी खुलताबादला आहेत. कारण त्याचं नाव रोजा होतं आधी. ते नावच यासाठी की ते सुफी संतांचं माहेरघर, कब्रस्तान असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळं आपण निजामाची कबर काढणार का, मलिक अंबरची काढणार का, आदिलशाहची काढणार का? कबर तुम्ही कोणाकोणाची खोदणार? हे पिल्लू कुठून सोडलं जातं की कबर उखडून टाका? हा जो छावा चित्रपट आहे तो मुळातच पॉलिटिकल बनवला गेला होता. त्यात कसल्याही स्थितीत मुस्लिमांबद्दल एक राग निर्माण व्हावा, चीड निर्माण व्हावी, संताप निर्माण व्हावा हा त्यामागचा एक हेतू होता, उद्देश होता. आणि तो सिद्ध झाला. कारण छावा चित्रपट मग याच्या आधी का नाही? अहो तिथे औरंगजेबाची कबर आहे हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं खुलताबादला. त्या कबरीकडे कोण जातं? ते कबर ही काही म्हणजे दर्ग्याला जसे जातात त्या शिराजींच्या किंवा दुसऱ्या सुफी संतांच्या, तसं औरंगाबादच्या दर्ग्याला भेट द्यायला कोणी जात नाही सहसा. अगदीच गेले तर जे हौशी पर्यटक आहेत किंवा इतिहासाचे आवड असणारे पर्यटक आहेत, एखादे राजकीय नेते आहेत, ते जातात. बाकीच्यांना काही घेणं नाहीये ती असली काय नसली काय. आणि समजा काढली असं आपण गृहीत धरू, औरंगजेब नगर जिल्ह्यातल्या भिंगार नावाच्या गावी मेला, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची कबर तिथं झाली. हा इतिहास जो आहे हा तुम्ही कसा उखडून फेकणार? आणि भविष्यातले जे इतिहासकार आहेत औरंगजेबाची कबर खरोखर कशी आहे, कशी दिसत होती याचा तुलनात्मक अभ्यास ते कसा करणार? म्हणजे आपण इतिहासच मारायचा किंवा इतिहासच खून करायचा प्रयत्न करणार असो ते काही चुकीचं आहे. औरंगजेब कबर आहे तिथं तशीच राहावी. त्यात काही म्हणजे एक न्यूट्रल वेने हा विचार केला तर पण एका गटाचं म्हणणं आहे की संभाजी राजांचं, शिवाजी राजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ती कबर तिथं असावी. असे दोन जे गट आहेत, असावी किंवा नसावी. मग हे कुठनं तरी सुरू होतो, एखादा चित्रपट येतो, त्याचे परिणाम असे दंगली होतात, दोन समाजात तेढ निर्माण होतात आणि ह्याचा परिणाम म्हणजे एक कबरी मागं एवढं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघतं. आणि असाच मुद्दा दुसरा पेटला होता शिर्के घराण्याचा की छावामध्ये शिर्के घराण्याच्या विरोधात म्हणजे शिर्केंना गद्दार असं म्हटलं गेलं त्याच्यामध्ये. मग शिर्केंचे वंशज असतील, त्या शिर्केंचा जी भूमिका केली ते अभिनेते असतील, सगळ्यांचाच राग त्यांच्यावरती आला. झालं काय की एक तर मेलेल्या मुर्द्यांच्या मागे लागणं हा जरा महाराष्ट्राचा सध्या छंद बनला आहे. दुसरी गोष्ट अशी, शिर्केंबद्दल आपण बोलू की शिर्केने संभाजी महाराजांना पकडून दिलं किंवा ब्रिगेडचा संबंध आहे की ब्राह्मणांनी पकडून दिलं, याचे दोन आरोप आहेत. हे दोघंही आरोप खोटारडे आहेत. कारण औरंगजेबाचं स्वतःचं हेर खातच एवढं तरबेज होतं की संभाजी महाराज कुठे त्याची वित्तम बातमी खुद्द औरंगजेबाकडे. कारण औरंगजेबाचा उपलब्ध आहे हुकायत आलमगिरी या ग्रंथामध्ये उपलब्ध असा आहे की त्याने असद खान नावाच्या सरदाराला औरंगजेबाने कळवलं की संभाजी आता खेळण्यावर गेला, म्हणजे विशाळगडावर गेलेला आहे, तो परत रायगडाकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळं तू शेख निजामला ताबडतोब आदेश देऊन, म्हणजे शेख निजाम म्हणजे मुकर्रब खान, त्याला आदेश द्या आणि संभाजीवर चालून जायला सांगा. हा आदेश कोणी दिला आहे? औरंगजेबाने. म्हणजे त्याला सगळ्या हालचालींची वित्तम बातमी मिळत होती. त्याचे हेर खातच होतं. मग आता त्याच्या हेर खात्यामध्ये सामील कोण होतं कोण नव्हतं आता तुम्हाला माहिती, जागतिक इतिहास आहे. हेराचं किंवा गुप्तहेराचं कामच गुप्त राहणं असतं. त्यामुळे त्याच्याबद्दल ते कधी उघड होणं शक्य नाही. त्याचं हेर खातच होतं, सगळीकडे हेर त्याने पेरून ठेवलेले होते. कारण महाराष्ट्रात तो आला औरंगजेब, त्याने प्रतिज्ञाच केली होती की मी संभाजी महाराजांची हत्या केल्याखेरीज डोक्यावर पगडी घालणार नाही किंवा टोपी घालणार नाही, आणि त्याने फेकून गेली. ही
प्रतिज्ञा त्याने 1682 साली केलेली आहे. प्रत्यक्षात संभाजी महाराज 89 साली त्याच्या तावडीत सापडले. म्हणजे याची तयारी आधीपासून होती. यात आपण सत्ता संघर्ष, कारण संभाजी महाराजांनी ही प्रतिज्ञा काय केली, कारण संभाजी महाराजांनी त्याचा जो मुलगा होता औरंगजेबाचा अकबर, त्याला बंड करायला प्रेरित केलं होतं आणि त्याला 5.5 वर्ष जवळपास आश्रय दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्यामुळे त्याने हे केलं. त्याचा आपण कशाशी संबंध जोडायचा प्रयत्न करणं आणि त्यातनं काहीतरी अन्वर्थ काढणं, आणि आपल्याला चित्रपटातनं नाटकांमधनं आज जसं राजसन्यास नाटकाबद्दल किती तिरस्काराने काही लोक बोलतात की विकृत बुद्धी वगैरे असे शब्द. पण त्यामध्ये जे उल्लेख केलाय नाटकातले काही असे भाग आहेत ज्याच्यामध्ये महाराजांची बदनामी झाली असं म्हणतात. आता विचार करा, ही डायलॉग मी ते संपूर्ण नाटक अनेकदा वाचलेलं आहे. हे डायलॉग कोणाच्या तोंडी आहे? ते कलम दाणे नावाच्या खलनायकाच्या तोंडात आहेत. आता खलनायक, नाटक घ्या, कादंबरी घ्या, चित्रपट घ्या, खलनायक नायकाबद्दल बोलताना जी तुच्छतेची भाषा वापरेल, जी विरोधाची भाषा वापरेल, किंवा खुद्द असं समजा की औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणायचा, पहाड का चुहाच म्हणायचा ना. मग आता समजा मी आता हे वाक्य लिहिलं की आता बोलतोय, मग मी शिवाजी महाराजांचा अपमान केला असा तुम्ही अर्थ कसा घेता? हे वाक्य औरंगजेबाचं आहे, माझं नाही. तसंच राजसन्यासमध्ये ही जी वाक्य आलेली आहे ती एका कलम नाणे नावाच्या खलनायकाच्या तोंडी आलेली आहे. त्याच्यावरनं तुम्ही राम गणेश गडकरींनीच बदनामी केली असं जर म्हणायचं असेल तर मला वाटतं लोकांनी नाटकं देणं बंद करून टाकावं, लिहूच नाही. अहो, आजकाल प्रश्न असा झाला आहे, ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की नायकाची आडनाव काय ठेवायचं, खलनायकाचं आडनाव काय ठेवायचं हे सुद्धा फार विचार करावा लागतो. आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहायचं की नाही लिहायचं, एक इतिहासकाराचं मी उदाहरण आता मुद्दाम देतो. त्याचं समाजाचं नाव आता मला माहिती आहे, परंतु असं समजा भटका विमुक्त समाजातला होता आणि त्याने शिवाजी महाराजांचे आणि डच आणि पोर्तुगीज यांचे जो पत्रव्यवहार होता त्याच्यावर त्यांनी पुस्तक द्यायला सुरुवात केली होती. सुंदर पुस्तक, आणि त्या विषयावर पत्रव्यवहारावर आधारित मराठीत पुस्तक नाही, संशोधन नाही, उल्लेख केलेले आहेत काही विशिष्ट संदर्भामध्ये, पण समग्र हा डच पत्रव्यवहार, हा पोर्तुगीज पत्रव्यवहार, मग शिवाजी महाराजांचे त्यांच्याशी संबंध काय होते तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस 12 साली हा वाघ्याचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला आणि मी टार्गेट झालो, यावेळेस तर मी वाचतो फार, म्हणजे कोणी मला एवढा पण त्यावेळेस मला फार धमक्या शिव्या वगैरे. तर तो माझ्याकडे धावत आला, मला काय म्हणाला, सर त्या पुस्तकाची कॉपी त्याने मला वाचायला दिली होती. तो वाटत, साहेब हे परत द्या, मी फाडून फेकून देतो. म्हणजे तुमच्यासारख्या माणसावर जर असा जर शिवीगाळ आरोप होत असतील तर हे मी पुस्तक जर प्रकाशित केलं तर मी म्हणे भटका विमुक्त समाजाचा आमच्या गावाची पालं हे लोक जाळून टाकतील. मग ही इतिहासकारांच्या मनामधली दहशत आहे. ही दहशत जी आहे ही मला जास्त काळजीची वाटते. आता लोक परवापासून मला मानतायत की सोनवणे साहेब बाहेर जाताना काळजी घेत जा, 2-4 लोक बरोबर ठेवा. शपथ, ही काही याच्यामध्ये नाही. ही दहशत लोकांना सुद्धा मनामध्ये यावी किंवा काळजी वाटावी किंवा भीती वाटावी असं वातावरण जे निर्माण झालंय ना, हे इतिहासाला घातक आहे. निपक्षपाती मी म्हणतो, इतिहासामध्ये मतमतांतर असू शकतात, इतिहासकारांमध्ये मतमतांतर असणं हे उलटं इतिहासाला पुढं नेण्याचं एक साधन असतं. एखाद्या पुराव्याकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं, वेगवेगळे दृष्टिकोन मिळतात. परंतु आपण त्याला जातीय किंवा विद्रूप करून अत्यंत द्वेषपूर्ण पद्धतीने जर पाहायला लागलो तर शिवाजी महाराजांवर कोणी नवीन संशोधन करणार नाही, कोणी संभाजी महाराजांवर संशोधन करणार नाही, कोणी ब्राह्मणांवरही संशोधन करणार नाही. कारण मग कोणत्या दृष्टीने मग याने थोरल्या बाजीरावाची प्रतिमा ज्याला घाण करायची होती असं आरोप होऊ शकतो ना. मग हे आरोप लोकांना नको आहेत. तर मला असं वाटतं की लोकांनी खरोखरच इतिहासाकडे ना एक तर तटस्थ बुद्धीने पाहावं. हा होता इतिहास, हा इतिहास होता, तो तुम्ही समजावून घ्या, नसेल समजावून जाऊ द्या, पण त्याच्यावरून आज कशाला म्हणता, आज आपण जिवंत आहोत. इतिहास तर होऊन गेला आहे, त्यातली माणसं काय पराक्रमी होती नव्हती, खलनायक होती नायक होती, हा विषय सोडून द्या. आज तुम्ही द्वेष कशाला माजवताय? तुम्ही जिवंत आहात, जिवंत माणसासारखं राहा आणि माणसासारखं राहा.
पुण्यामध्ये मोठा शेखसला दर्गा आणि छोटा शेखसला दर्गा, त्या दर्ग्याच्या जागी आधी हिंदूंची मंदिरं होता असा दावा पुढे आला आणि त्यानंतर मनसेने आंदोलन केलं होतं. त्या दरम्यान तुम्ही एक खुलासा केला होता, तुमचं एक संशोधन तुम्ही पुढे आणलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? त्याचं आहे, मनसेने ते आंदोलन हातात घेतलं होतं. छोटा शेखसल्ला दर्गा आणि बडा शेखसल्ला दर्गा हा तिथे आधी हिंदू मंदिर होती, विष्णूची मंदिर होती असा त्यांचा दावा होता. त्यावेळेस मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यावेळेस मी आता जसं बोलतोय तसंच बोललो. मुळातच तो इतिहास असा आहे की ज्यावेळेस 14व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याच्यासोबत जे सुफी संत आले होते, त्या सुफी संत हे देवगिरीवरनं ते इथेच राहिले, महाराष्ट्रातच राहिले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुफी परंपरा जी आहे, म्हणजे शेख मोहम्मद असेल किंवा चांद बोधले असतील, ही सुफी परंपरा त्यांच्यापासून निर्माण झाली. त्यामुळं आपले जे संत आहेत, म्हणजे समर्थ रामदास असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या सुफी संतांमुळे प्रभावित झाले. तेही सुफी संत, आणि त्यांनी कृष्णावर म्हणा, श्री विठ्ठलावर म्हणा किंवा रामावर म्हणा सुंदर अशी कौल दिलेली. शेख मोहम्मदाचं वाक्य प्रसिद्ध आहे की माझ्या हृदय गोविंद जरी असलो अविंद, म्हणजे मी मुस्लिम असलो तरी माझ्या हृदयामध्ये गोविंद आहे, असं ते सुफी संतांनी म्हटलं. तर जे पुण्यामध्ये स्थायिक झाले सुफी संत, शिवकाळाच्या पूर्वीची गोष्ट ही 14व्या शतकातली, त्यांनी त्यांचे इथे निधन झालं. मग तिथे दर्गे बांधले गेले. एक शनिवारवाड्याच्या जवळ आहे छोटा शेखसल्ला, आणि बाजूलाच म्हणजे थोडंसं अंतर ठेवून बडा शेखसल्ला आहे. तिथे हिंदू मंदिर आणि विष्णूची मंदिरं असण्याचं काही कारणच नाही. लक्षात घ्या, शिवमंदिर असू शकतं, विष्णूची मंदिरं भारतात किती आहेत? विष्णूची मंदिरं भारतात अत्यंत दुर्मिळ आहेत, कमी आहेत. पुण्यामध्ये सुद्धा जर पाहिलं शिवमंदिरं अनंत आहेत, परंतु तुम्हाला विष्णू मंदिर सापडणार नाही. विष्णूच्या अवतारांचं सापडेल पण विष्णूचं सापडणार नाही. आणि हे दावा काय करत होते की इथे मंदिरं होती, ती पाडून दर्गे बांधले. खरं म्हणजे हा दावा सुद्धा खोडसाळ होता. परंतु मी ही भूमिका घेतल्यानंतर सुदैवाने जे पुण्यातले त्यांचे नेते होते त्यांनी मला फोन केला. मी त्यांना समजावून सांगितलं की ही 14व्या शतकातली गोष्ट आहे, इथे मंदिर असण्याचं काही कारण नाही. कारण पुनवडी हे गाव होतं, पुणेश्वर या गावाचं नाव नव्हतं, या गावाचं नाव पुनवडी होतं. पुनवडी गावाचं नंतर हे संस्कृतीकरण आहे. पुनवडीचं पुणे झालं आहे, पुणेश्वरचं पुणे झालेलं नाही आहे. हा इतिहास त्यांना ज्यावेळेस समजावून सांगितला त्यावेळेस त्यांचं ते शिंदे म्हणूनच होतं, मग माझ्या अंदाजाने किशोर शिंदे बहुतेक ना, किंवा जे काय नाव असेल ते मनसेचे नेते होते. आता ते मनसेत आहेत की ते मला माहीत नाही, परंतु होते. परंतु वाद माजवायचा हा जो प्रयत्न आहे, हिंदू मुसलमानांमध्ये वाद निर्माण करायचा, मग मराठा धनगरात वाद निर्माण करायचा, मग धनगर आणि भटक्या विमुक्तांमध्ये वाद निर्माण करायचा, नंतर दलित आणि यात किंवा महार विरुद्ध मातंग समाज हा वाद निर्माण करायचा, हे आपल्याला कुठे नेणार आहे? ते आपल्याला विनाशाकडे नेते. आपण अक्षरशः सांगतो विनाशाच्या काठावर, दरीच्या काठावर उभे आहोत. कोणत्या क्षणी आपण कोसळून पडू, कोणत्या क्षणी आपला सगळ्यांचाच अंत होईल या वादामध्ये. आणि आजच्या प्रश्नांचं काय? या वादामुळं कितीतरी प्रश्न बाजूला पडलेत. बघ, आज प्रश्न असे आहेत की लोकांच्या जगण्या मांडण्याचे प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्गात सुद्धा आत्महत्याचं प्रमाण वाढलं, विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय, गुन्हेगारी वाढलेली आहे. कुणी उठतं काही बोलतं, जसं कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, काही तोंडाला येईल ते बोलायचं. या लोकांचे उद्देश काय असतात? कोरटकर काही नाही, वाद माजवणं आणि काय म्हणतो आपण त्याला तात्पुरती प्रसिद्ध. आज कोरटकर नाव सर्वमुखी झालंय ना. ते एक संस्कृतमध्ये श्लोक आहे की येणं केनं प्रकार आहे ना प्रसिद्धी पुरुषो भवे, काही करा पण प्रसिद्ध व्हा. पण अशा रीतीची प्रसिद्धी ही समाजामध्ये जर आज कोरटकरमुळं का सोलापूरकरमुळं ब्राह्मणांकडे समाजच बदनाम झाला ना, कारण नसतं ना. खरं म्हणजे कोरटकर आणि सोलापूरकर म्हणजे ब्राह्मण समाज नव्हे, पण लोकांना काय वाटतं का अरे हा ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण आहे, आणि या दोघांनाच शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बोलायची हे का वाटली? कारण नसताना ब्राह्मण समाज बदनाम झाला. आणि ब्राह्मण समाजाच दुर्दैव आहे की ते ब्राह्मण समाजाने या दोघांचा निषेध करायला पाहिजे होतो, केला नाही. करायला पाहिजे होता. तसं का केलं नसेल एखादा समाज? याचं कारण असं आहे की मग त्यांच्याही मनात ते असेल कुठेतरी, ते बोलले बरोबर बोलले, फक्त तो बोलला
आपल्या मनात आहे तेव्हा तो बोलला, असं असू शकेल. असं असू शकेल नाही, अशी शंका येते ना. मग हा निषेध जर लगेच केला असता की कोरटकराने जो काही ब्राह्मण समाजाची जी भूमिका आहे त्याच्या विरुद्ध बोलला, हा निषेध का नाही केला? मग हो तो करायला पाहिजे होता. कोरटकरांनी एवढ्या खालच्या थराला जाऊन अगदी बोलले किंवा धमकी दिली आहे त्यांनी, तर ह्या अशा विषयांवरती मग तेव्हा त्या सामाजिक संघटना पुढे येऊन बोलत नाहीत, तेव्हा एंटायर समाज बदनाम होणारच ना. ते स्वाभाविकच आहे. एखादा माणूस बोलला म्हणजे त्या समाजाचा जो दोष नाही, ही जेवढं खरं आहे तेव्हा समाज त्याचा निषेध करत नाही हे सुद्धा चुकीचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे वाद जे माजतात हा मुद्दाच कुठं आला नाही चर्चेत, नाही आला, चर्चेतच नाही की ब्राह्मण समाजाने याबद्दल कोरटकर किंवा सोलापूर यांच्या विरोधात एक तरी निवेदन द्यायला पाहिजे होतं, नाही दिलेलं. मग लोकांना काय वाटतं की या समाजाची यांना सहमती आहे, त्यांना वाटतं यांना बोलता येत नाही तरी बोलायचं धाडस त्यांनी केलं, त्याचं कौतुक. खाजगीमध्ये आता नथुराम गोडसेचं खाजगीमध्ये पूर्वी जयंती त्याची किंवा पुण्यतिथी साजरी व्हायची खाजगीमध्ये, त्याचा खाजगीमध्ये त्यांचा सत्कारही होतील उद्या, होऊ शकतात. आणि ते होणार. जी समाजातली जी एक विचित्र एक स्थिती निर्माण झालेली आहे, ही स्थिती निर्माणची आहे की हे बघा, शिवाजी महाराजांबद्दल द्वेष बाळगणारा वर्ग कोणता असा प्रश्न विचारला तर आज समाजी ब्रिगेड जे करतं, समाजी ब्रिगेडचा मी विरोधक जरी असलो तरी समाजी ब्रिगेड मुळात निर्माण का झाली याच्या मागची कारण परंपरा पण समजून घ्यायला पाहिजे. जर ते ब्राह्मण द्वेष्टे आहेत हे तर जगजाहीर आहे. मी काल श्रीमंत कोकाटेंना हेच बोललो की तुम्ही जातीय द्वेषातनं हे बोलताय, पण त्याला कारण परंपरा दिली कुणी? ही कारण निर्माण करणारे जर तुमच्या समाजातील लोक असेल, तुम्ही त्याचा निषेध करत असाल, असू शकतो एक माणूस बोलला म्हणजे तो समाज जबाबदार नसतो, हे मला मान्यच आहे आणि तसं आहेच. परंतु समाजाचीही जबाबदारी आहे की आपल्या समाजातला एखादा माणूस जर काही चुकीचं बोलत असेल किंवा वागत असेल किंवा एखादं कृत्य करत असेल, त्याचा निषेध करायची जबाबदारी समाजाने, त्या समाजाने तरी घ्यायला पाहिजे. ती घेतलेली दिसत नाही आपल्याला. सोलापूरचा समाज गप्प आहे, कोरटकरचा समाज म्हणजे तोच समाज, म्हणजे एकच, दोघांचा समाज एकच आहे. पण मग तो देशस्थ असेल का, कराडे असेल का, कोकणस्थ असेल, पुन्हा त्यातही वादविवाद आहेत. म्हणजे हा गोंधळ संपणार कुठं आहे? तर हा गोंधळ कुठेतरी संपायला पाहिजे. समाजाला मला असं वाटतं की आपण एक मराठी माणूस स्वतःला आपण पुरोगामी समजतो. आपण फुले, आंबेडकर, शाहू विचार तर कुठंच फेटाळून लावलेले आहेत. गोळवळकरांचे तर जाहीर हे करण्याची कोणाची हिंमत नाही, परंतु गोळवळकरवाले विचार जे आहेत त्याचं वर्चस्व वाढलेलं आहे. आपण या दोन्ही याच्यातून बाहेर पडून आजच्या काळाला सुसंगत काय, आजच्या काळाची गरज काय आहे. आज आपण 21व्या शतकात आलो आहे, आज AIचं जग आहे. प्रश्न, आव्हानं मोठी आहेत. आज जागतिकीकरणामुळं आपल्यासमोर नातेसंबंध नष्ट व्हायला लागलेले आहेत. नातेसंबंध पहिल्यासारखे राहिलेच नाही जागतिकीकरणामध्ये. त्याच्यामुळं निर्माण होणारा एकाकीपणा, नैराश्य, भय याच्यावर प्रत्येक तरुण ग्रस्त आहे. प्रत्येकाला असुरक्षित वाटतं. उद्या काय, म्हणजे आज मी सुरक्षित आहे, आज ठीक आहे, उद्या काय होणार? उद्याचे प्रश्न अवास्तव उभे आहेत आणि विकराळ आहेत आणि ते आपल्याला भोगावे लागणार आहे. आणि इतिहास होऊन गेला तर होऊन गेलाय, जे काय व्हायचं ते घडून गेलंय. त्याच्याबद्दल आपण आता फारसं काय बौद्धिक चर्चा करू शकतो की असं असेल का, तसं असेल का. पानिपत युद्ध आपण जिंकलो असतो तर काय झालं असतं? म्हणजे आत्याबाईला काय फायदा आहे? काही फायदा नाही. आपण हरलेलो आहे हे वास्तव आपण मान्य करायला पाहिजे. का हरलो याचं चिंतन करून भविष्यामध्ये असा कोणताही प्रश्न आला, म्हणजे आपण पानिपतचं म्हणतो, आता चौथ्या पानिपतकडे आपण चाललोय, त्याचं काय करायचं? त्यात जर आपण हरलो मग म्हणायचं का आपण की नाही विश्लेषण करत बसायचं, त्याला काय अर्थ नाही. नक्कीच. सध्या सुरू असलेल्या वादावरती सरांनी अनेक संदर्भ दिलेत, पुरावे दिलेत, काही दावे देखील केलेत. पण या सगळ्या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच विषयांवर ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.